नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आज तर पुस्तक प्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस, जागतिक पुस्तक दिन आहे. आनंदाचं पानमधून आपण केवळ आणि केवळ पुस्तकांविषयीच तर गप्पा मारत असतो. तेव्हा आज जागतिक पुस्तक दिनी आम्ही विचार केला की अशा 3 पुस्तकांविषयी बोलूया जी पुस्तकांविषयीची आहे. पुस्तकांबद्दल रंजक पद्धतीनं काहीतरी सांगणारी अशी पुस्तकं, त्यावर आजच्या आपल्या गप्पा आहेत. तेव्हा आज 3 लेखकांशी आपण गप्पा मारणार आहोत. गणेश मतकरी आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये, ज्यांचं शेल्फी हे पुस्तक खूप वेगळं आहे, जे पुस्तकांबद्दल बोलतं. जयप्रकाश सावंत सर आहेत, ज्यांचं पुस्तक नाद हे पुस्तक आहे. आणि आज आपल्यासोबत निखिलेश चित्रे सुद्धा आहेत, ज्यांचं आड वाटेवरची पुस्तकं हे सुद्धा खूप चर्चेत असलेलं असं पुस्तक आहे. तेव्हा तिघांचंही खूप स्वागत आहे तुमचं. आज जसं मी सुरुवातीला म्हटलं की आज जागतिक पुस्तक दिन आहे. आपण खरं तर या आनंदाचं पानमधून केवळ आणि केवळ पुस्तकांबद्दल गप्पा मारत असतो आणि आज आता पुस्तकांबद्दलच्या पुस्तकांशी याविषयी गप्पा मारणार आहोत. तर तुम्हाला तिघांनाही माझा पहिला प्रश्न हाच आहे की जेव्हा आपण उत्तम वाचक असतो, खूप वाचत असतो, तेव्हा कुठल्या पॉईंटला आपल्याला असं वाटतं की अरे या पुस्तकांविषयी सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांना माहिती मिळाली पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला लिहायचं आहे. सावंत सर, तुमच्यापासून सुरू करूया. मला त्यातला एखादा किस्सा ज्या वेळेला मला किस्सा सांगावासा वाटतो नेहमी, जो मला खूप रोचक वाटतो आणि मला खूप गमतीदार वाटतो, जो मी पहिला लेख लिहिला ललितमध्ये या पुस्तकांमध्ये, जो पुस्तकांविषयीचा, तो थॉमस नॅश नावाच्या व्यंगचित्रकारावर होता. आणि त्याची कथा मी वाचली. ती हाऊस ऑफ हार्पर हे हार्पर कॉलिन्सबद्दल, या प्रकाशन संस्थेबद्दल माहिती देणारं पुस्तक आहे, त्याच्याबद्दल ऐकले. त्याच्यात एक किस्सा इतका चांगला होता, म्हणजे त्याच्यात खूप गोष्टी आहेत की त्याने, म्हणजे अगदी अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले त्याच्यासाठी सुद्धा त्याच्या व्यंगचित्रांचा खूप मोठा हात होता. पण त्याच्यातला एक अगदी खास गोष्ट अशी होती की त्यावेळेला तिकडे एक टॅमनी हॉल नावाची अतिशय राजकीय भ्रष्ट टोळी होती, खूप भ्रष्टाचार करणारी. आणि त्याचा प्रमुख होता एक कमिशनर ट्वीड नावाचा. तर त्याच्या विरुद्ध जी या थॉमस नॅशने आघाडी उघडली, त्याची त्याला इतकी भीती वाटायला लागली की त्याने आपल्या सहकार्यांना सांगितलं, तुम्ही कसंही करून काही करून याला गप्प बसवा, आपण त्याला किती पैसे द्यायला तयार आहोत. मला माझ्या विरोधात कोणी लिहिलं तर काही भीती वाटत नाही, पण व्यंगचित्रांची भीती वाटते, कारण ती सगळ्यांपर्यंत पोचतात. तर थॉमस नॅशला खूप प्रलोभनं देऊ केली, पण तो काही बदला नाही. त्यानंतर त्या सगळ्या प्रकरणात शेवटी ट्वीड दोषी ठरला, त्याला तुरुंगात जायला लागलं आणि तुरुंगातच तो मरण पावला. तर ज्या वेळेला त्याची मरण पावल्यानंतर ट्रंक उघडली गेली, तर त्याच्यात थॉमस नॅशची सगळी व्यंगचित्र नीट लावून ठेवलेली होती. हे मी अशी ज्या वेळेला गोष्ट वाचतो ना, त्यावेळेला वाटतं अरे ही गोष्ट कोणाला तरी सांगायला पाहिजे, आपल्या मित्राला सांगायला पाहिजे. इनफॅक्ट त्या सदराचं नावसुद्धा मी गजाली ठेवलं होतं, पुस्तक गजाली. गजाली हा गप्पांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यामुळे असं गप्पांमधनं एखादी गोष्ट, ॲनेक्डोट सांगावं असं वाटतं ना, तर त्यावेळेला वाटतं की यावर लिहावं. गणेश, मला ॲक्च्युली माझ्या पुस्तकाची जी कल्पना होती ना, म्हणजे ते मुळात सदर होतं साहित्य सूचीमध्ये, त्याची अशी कल्पना होती की जे चालू वाचन आहे त्याच्याबद्दल लिहावं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण स्पेसिफिकली अमुक पुस्तक आहे, मग माझी आवडती पुस्तकं किंवा एक विशेष काही वाटतं, असं काहीतरी एक थीम निवडून त्याप्रमाणे लिहितो. तर मला जेव्हा विचारलं तेव्हा माझा एक निक हॉर्नबी नावाचा एक लेखक आहे आवडतं, त्याचा एक पॉलिसिलेबिक स्प्री नावाचा त्याचा कॉलम आहे, अनेक वर्ष 10-12 वर्ष चालू आहे तो. तर तो मी त्याच्याबद्दल मी रिसेंटली त्याचे काही लेख त्यातले वाचले होते. त्यामुळे मला जेव्हा विचारलं तेव्हा मला असं वाटलं की असं आपलं जे चालू वाचन असतं, कारण महिन्याला 1-3-4 पुस्तकं तरी होतात वाचून, तर त्यामुळे असं जे आपण जी विकत घेतो पुस्तकं आणि जी वाचतो त्याच्याबद्दल काहीतरी लिहिलेलं असायला पाहिजे. तर त्यांना ती आवडली कल्पना आणि मग त्याप्रमाणे तो याचा कॉलम चालू झाला. आणि त्यामध्ये मी असं करायचो की यादी द्यायचो सुरुवातीला आधी की या महिन्यात ही पुस्तकं घेतली आणि त्याच्यामधली ही पुस्तकं वाचली, आणि मग जी वाचलेली असतील त्याच्याबद्दलचा तो पुढचा कॉलम असायचा. तर असं ते त्याच्यामधून ते तयार झालं. निखिलेश, खरं तर हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की म्हणजे एखाद्या पुस्तकांबद्दल पुस्तक आपण लिहावं असं आपल्याला कधी वाटून जातं, किंवा ते संकलन कसं होतं? खरं तेच आहे की बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारचं वाचत असतो,
ते काही सगळंच आपल्याला भिडतं, आवडतं, भावतं असं होत नाही. पण काही काही वेळा असं होतं की एखादं पुस्तक वाचताना ते आपल्याला असं काही स्पर्शून जातं की कोणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, आपण अस्वस्थ होतो. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा मार्ग म्हणजे लिहिणं. त्यामुळे माझ्या बाबतीत म्हणजे जसं आता सावंत आणि गणेशनी सांगितलं तसं माझ्या बाबतीत मिलोराद पाविच हा एक सर्बियन लेखक आहे. त्याची डिक्शनरी ऑफ खजार्स नावाची कादंबरी मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा मी असा थरारून गेलो होतो आणि याविषयी कोणाला तरी सांगायलाच हवं असं मला वाटलं होतं. कारण ती पूर्ण कादंबरी डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये रूपात लिहिलेली कादंबरी आहे. आणि पुन्हा त्या कादंबरीच्या स्त्री आणि पुरुष अशा 2 आवृत्त्या उपलब्ध आहेत. 2 आवृत्त्यांमध्ये केवळ एका परिच्छेदाचा फरक आहे. आणि त्या कादंबरीची जी ही नैकरेषीय किंवा नॉन लिनियर रचना आहे ती इतकी विलक्षण होती की ती पहिल्यांदा वाचताना मला एक गोष्ट जाणवली की अशा प्रकारचं याआधी आपण काहीच वाचलं नाही आहे. त्यामुळे मी चकितही झालो, भारावलोही. आणि ती वाचून झाल्यावर असं वाटलं की नाही, हे कोणाला तरी सांगणं फार आवश्यक आहे. आणि तेव्हा मी पहिला लेख, आयुष्यातला पहिला लेख म्हणता येईल, तो त्या कादंबरीवर लिहिला, रूढ चौकटींच्या पलीकडे या नावाने. आणि त्यावेळेला दैनिक लोकसत्ताची एक रविवार पुरवणी निघत असे छोटी, त्यात तो प्रसिद्ध झाला. सांस्कृतिक पुरवणी होती, मला आता नेमकं तिचं नाव आठवत नाही, तर काय बरं नाव, बहुतेक मुद्रा नावाची पुरवणी होती. तर मुद्रा या पुरवणीत तो लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. त्यामुळे असं जेव्हा कधी होतं की हे पुस्तक आपल्याला आपल्यात काहीतरी सूक्ष्म बदल घडवतं आणि ते बदल इतके विलक्षण असतात की त्याविषयी आपल्याला आपल्या मित्रांना, इतरांना सांगितल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. तर अशी अस्वस्थ करणारी पुस्तकं वाचली की लिहावं असं वाटतं. पण आडवाटेवरची पुस्तकं, हे तुमचं जे पुस्तक आहे ज्याविषयी आज खरं तर आपण गप्पा मारणार आहोत, ती आडवाटेवरची का? हां, हे आडवाटेची पुस्तकं हे नाव सतीश काळसेकरांनी सुचवलं होतं. हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो. आडवाटेची का, याचं कारण असं की मराठी वाङ्मय संस्कृतीमध्ये किंवा मराठी वाङ्मय संवादांमध्ये ज्या पुस्तकांचा सहसा उल्लेख येत नाही अशा प्रकारच्या पुस्तकांविषयी यात काही लेख आहेत. त्यामुळे त्यांना आडवाटेची म्हटलेलं आहे की जी आडवाट किंवा मळवाट आहे त्यावर काही विशिष्ट पुस्तकांची, म्हणजे मग ती आपल्या भाषेतली असतील, परभाषेतली असतील, परदेशी असतील, देशी असतील, काही विशिष्ट पुस्तकांची नावं पुन्हा पुन्हा येत राहतात. पण अशी काही पुस्तकं आहेत की ती तेवढीच महत्त्वाची आहेत, मात्र त्यांची चर्चा कधी होत नाही किंवा ती फारशी वाचली जात नाहीत, किंबहुना ती लोकांना माहीत नसल्यामुळेच त्यांच्याविषयी चर्चा होत नाही. तर त्याविषयी लोकांना आपण काही सांगावं, हा एक त्यामागचा उद्देश होता. दुसरं कारण जरा वैयक्तिक आहे की जे फारसं कोणी पाहिलं नाही, जे फारसं कोणी ऐकलं नाही, जे फारसं कोणी वाचलेलं नाही, त्याविषयी मला एक उपजतच आकर्षण आहे. त्याची कारणं मला माहीत नाहीत, पण जे कुणीच ऐकलं किंवा वाचलं नसेल ते आधी वाचून बघावं, ते आधी शोधून पाहावं, ते ढुंडाळावं, अशी एक उर्मी मला पहिल्यापासून त्रास देत असते. तर या उर्मीपोटी ही पुस्तकं वाचली गेली. अजूनही मी वाचत असतो अशा प्रकारची पुस्तकं. आणि ती वाचल्यानंतर किंवा वाचताना माझ्या असं लक्षात आलं की अरे, या पुस्तकांविषयी फारसं कोणाला माहितीच नाही. आणि ह्याचा मला आनंद व्हायच्याऐवजी खरं तर दुःखच झालं की ही इतकी महत्त्वाची पुस्तकं असून त्याविषयी आपल्याकडे अतिशय कमी माहिती आहे किंवा कोणाला माहितीच नाही. त्यामुळे त्याविषयी काही सांगावं असा विचार मनात आला. आणि आता योगायोगाने सावंत इथे बसलेले आहेत, जयप्रकाश सावंत. तर जयप्रकाश सावंतांनी मला विचारलं पहिल्यांदा की लोकवाङ्मयगृहाच्या आपले वाङ्मय वृत्त या मासिकातून मी आडवाटेची पुस्तकं या नावाने एक स्तंभलेखन करेन का. आणि मी त्याला चाचरत होकार दिला. तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या निर्मितीचं सगळं श्रेय सतीश काळसेकर आणि जयप्रकाश सावंत यांचं आहे. तुम्ही खरं तर आमची इतकी उत्सुकता वाढवली आहे ना की आडवाटेची पुस्तकं आहेत जी लोक फारशी चर्चेत येत नाही, तर मला असं वाटतं तुम्ही त्यात 1-2 पुस्तकांचा तरी उल्लेख करावा, म्हणजे मग आपण सावंत सरांकडे जाऊ त्यांच्या पुस्तकाबद्दल. त्यांना याही पुस्तकाविषयी काहीतरी बोलायचं आहे. निखिलेशच्या सदराविषयी थोडं हो, सांगा ना सर, सांगा. गंमत अशी झाली, त्यावेळेला ज्या वेळेला त्याने हे सदर सुरू केलं, मी सांगितलं म्हणून, तर त्याने ज्या लेखकांबद्दल आणि ज्या पुस्तकांबद्दल लिहिलं ती इतकी अभिनव होती. आम्ही कोणी, म्हणजे आता मी, सतीश काळसेकर, आम्ही खूप वाचणार आहोत, आम्ही त्यांची नावं कधी ऐकली नव्हती.
आणि ते जरा जसं दर महिन्याला तो लिहित गेला त्यावेळेला सगळे विचारायला, बरं आत्ताची सारखी परिस्थिती नव्हती, आत्ता नेटवर तुम्हाला खूप पुस्तकं मिळतात, त्यावेळेला कोणाला हे कळत नव्हतं की हा कोण माणूस आहे आणि हा कुठली पुस्तकं आणतो. तर मी निखिलेशला म्हटलं होतं त्यावेळेला, आठवतं का निखिलेश, त्याला मी म्हटलं होतं की हे सगळं सदर संपलं की आपण तू असं डिक्लेअर कर ही सगळी इमॅजिनरी पुस्तकं. अरे बापरे. म्हणजे आता बघा माझीच उत्सुकता एवढी वाढते की तुम्ही किमान 1-2 पुस्तकांबद्दल सांगा आता त्यातले की कुठले आडवाटेची पुस्तकं. आडवाटीची पुस्तकामध्ये म्हणजे एकतर मी उल्लेख करीन त्याच्यात जसहर चरिऊ या नावाचं एक अपभ्रंश प्राकृतातलं आख्यानात्मक पुस्तक आहे. पुष्पदंत या विख्यात प्राकृत कवीने लिहिलेलं. आणि हे साधारण इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकातलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकात एकतर आपल्याकडे परंपरागत जी आख्यानांतर्गत आख्यानांची शैली आहे ती तर आहेच, पण त्याशिवाय त्या काळच्या समाजाचं जे अत्यंत भेदक असं चित्रण या पुस्तकात आलेलं आहे. तर ते वाचताना आपण थक्क होतो की त्या काळी माणूस कसा जगायचा, त्याची दैनंदिनी कशी असायची, त्या काळच्या माणसाच्या आवडीनिवडी म्हणा, त्याचे स्वभाव विशेष या सगळ्याबद्दल अत्यंत सूक्ष्म निरीक्षण शक्तीतून पुष्पदंतांनी इतक्या मार्मिक ओळी लिहिलेल्या आहेत की ते वाचताना आपण थक्क होतो. आणि दुर्दैवाने आजही हे पुस्तक मराठी वाचकाच्या परिघाबाहेर आहे. त्याचं खरं तर हिंदी अनुवादही भारतीय ज्ञानपीठने उपलब्ध करून दिला आहे, तो प्रत्येकाने वाचायला हवं असं मी म्हणेन. दुसरं असं की कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे जे पूर्वज म्हणता येतील असे ग्रंथ आपल्याकडे प्राकृतात लिहिले गेले. हरिभद्र सुरीची समारादित्य कथा म्हणजे समारादित्य कथा असेल, किंवा आता मी जे नाव घेतलं तेही त्याच परंपरेतलं पुस्तक आहे की अतिशय प्रदीर्घ असा एक सलग आख्यान काव्य किंवा गद्य आख्यान आणि गद्यपद्य यांचं मिश्रण या पुस्तकात आहे. त्यामुळे एक त्याचा मी आवर्जून उल्लेख करीन. इतरही अनेक पुस्तकं आहेत, म्हणजे जसं त्याच्यामध्ये पॉल व्हॅलेरी हा अतिशय थोर आणि प्रसिद्ध असा फ्रेंच कवी होऊन गेला. तर त्या कवीची एक मस्यूद तिस्त नावाची कादंबरी आहे, मस्यूद तेस्त या नावाची. तर ती अतिशय विलक्षण अशी कादंबरी आहे. म्हणजे एका काल्पनिक व्यक्तिमत्वाभोवती गुंफलेले काही लेख असं या कादंबरीचं, व्यक्तिचित्रणात्मक लेख असं या कादंबरीचं स्वरूप आहे. आणि त्यातून ते जे मुख्य व्यक्तिमत्व आहे मस्यूद तेस्त किंवा श्रीयुत तेस्त यांचं, ते आपल्याला इतक्या कोनातून आणि अशा काही अभिनव प्रकारे आपल्या समोर येत जातं की ते वाचताना एक तर त्या परत व्हॅलेरी हा कवी असल्यामुळे तो अत्यंत मार्मिक निरीक्षणं नोंदवत अतिशय काव्यात्मक पातळीवर जात असं त्याचं गद्य पुढे घडत जातं. आणि ते अत्यंत संमोहक हिप्नोटिक अशा प्रकारचं गद्य आहे. मी मूळ फ्रेंच कादंबरी वाचलेली नाही, पण त्याचा इंग्रजी अनुवाद मी वाचला आणि तो अनुवाद वाचतानाही आपण थक्क होतो. त्यामुळे पॉल व्हॅलेरी, आणि तिथून पुन्हा कसं होतं की हे ज्यांनी व्हॅलेरीच्या कविता वाचल्या नाहीत त्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना व्हॅलेरीच्या कविता नक्की वाचाव्याशा वाटतील, किंवा त्याची 5 खंडामध्ये जी नोंदवही इंग्रजीत प्रसिद्ध झाली आहे ती त्या डोकावून पाहायचा मोह होईल. म्हणून या पुस्तकाविषयी त्याचा पहिलाच लेख पुस्तकातला मस्यूद तिस्त विषयी आहे. त्याचं शीर्षक आहे कवींच्या कवीची कादंबरी. असे अनेक लेख आहेत त्या पुस्तकात. खरं तर आता आपण पुस्तकांविषयी गप्पा मारायला सुरुवात केली आहे. सावंत सर, तुमचं पुस्तक नाद आहे, तर मी जसा प्रश्न निखिलेश चित्रेंना विचारला तसाच विचारायचं की पुस्तक नाद करताना की आता कुठली पुस्तकं आपण निवडायची जी आपल्याला इतर वाचकांना द्यायची आहे, तर त्यात काय होतं, म्हणजे कशी निवडली गेली पुस्तक? निवडली गेली म्हणजे त्या वेळेला मी जे वाचत होतो ते मी तुम्हाला म्हटलं तसं मला जे त्याच्यातल्या काही कथा मिळाल्या, हां, आणि त्या आपण असं म्हणतो अरे यार हे काय सुंदर आहे पुस्तक बघ. आणि असे माझे बरेच मित्र आहेत की ज्यांच्याबरोबर मी फोनवर फक्त पुस्तकांविषयी बोलत असतो. म्हणजे आता आपण असं म्हणतो की पुस्तकं आपले मित्र असतात, तर हेनरी मिलरने असं म्हटलं की पुस्तकं आपल्याला मित्र देतात पण. तर तसे पुस्तक वाचणारे खूप मित्र आहेत. काळसेकरांबरोबर जवळजवळ मी दर दिवशी बोलायचो. आणखीन पण माझे गोव्याचे हवालदार आहेत, महेश्वर लवेकर आहेत, माधव बोरवकर आहेत. आम्ही पुस्तकांवर इतक्या गप्पा मारतो की ज्या वेळेला काळसेकर होते आणि विद्या वहिनी होत्या, अनफॉर्च्युनेटली आज दोघंही नाही आहेत,
तर बोलता बोलता मागणं विद्याबाईंचा आवाज यायचा की अरे त्यांना विचारा प्रभा आणि मुलं कशी आहेत म्हणून. तर ही जी गप्पा मारण्याची गोष्ट आहे ना, तर ती आपण वाचताना सतत अरे हे ऐक हे ऐक, तर ते त्यावेळेला जे आपण वाचत असतो आणि त्याच्यात काहीतरी चांगलं मिळालं की आपल्याला ते लिहावंसं वाटतं. उदाहरणार्थ त्याच्यात एक पोएट्री नावाचं मासिक चालत होतं आणि त्याला एका बाईंनी $10 कोटी देणगी दिली आणि त्यासुद्धा रुथ लिली म्हणून बाई होत्या. त्या अशा होत्या की त्यांची कविता त्या पोएट्री मासिकाने नाकारलेली होती. नंतर यांचा किस्सा आहे की केळुस्करांनी त्यांच्या शिवचरित्राचा ज्यांनी अनुवाद केला ते त्या अनुवादकाला 100 तोळे सोनं दिलं. तर अशा गोष्टी मिळाल्या की आपण एकमेकांना ज्या तऱ्हेने सांगतो तर ते मिळालं की मग मी त्याला थोडी आजूबाजूची माहिती देऊन त्याचा लेख तयार करायचो आणि ललितला द्यायचं. पण मग आता पुस्तकनादमध्ये पुस्तकनाद या पुस्तकाविषयी आपण जर बोललो तर त्यात कुठल्या पुस्तकांचा प्रामुख्याने उल्लेख आहे किंवा माहिती आहे? अशी खूप आहेत. म्हणजे आता त्याच्यात जवळजवळ 18-19 लेख आहेत. बहुतेक सगळे पाश्चात्य पुस्तकांवर आहेत. हा मी तुम्हाला म्हटलं तसं पोएट्री मासिकावर आहे. त्यानंतर एक फुटपाथवरचे स्वर्ग नावाचा लेखक आहे की फुटपाथवर तुम्हाला कशी पुस्तकं मिळतात. त्यानंतर मराठीसुद्धा काही पुस्तकं घेतलीत. उदाहरणार्थ मला माधव वाटवेंचं नाटककाराच्या शोधात 6 पात्रेचं भाषांतर खूप आवडतं आणि मी ते वारंवार वाचत असतो. तर त्याच्याविषयी मी लिहिलेलं आहे. भाषांतरांची आरंभकालीन समीक्षा हा लेख माझ्याकडनं विलास खोदेंनी लिहून घेतला होता ललितच्या भाषांतर विषयांकासाठी. तर त्याच्यावरचा लेख आहे. असं त्याच्या वेळेला जे आले ते इनफॅक्ट मला खोलेंचे आज खूप आठवण येते कारण पुस्तकनाद हे पुस्तक त्यांच्यामुळे झालं. मला त्यांनी स्वतंत्र लेख लिहायला भाग पाडलं म्हणून मी हळूहळू लिहायला लागलो. गणेश, हाच प्रश्न खरं तर तुम्हाला की शेल्फीत तुम्ही सांगितलं की लेखच होते ते आधी तुम्ही मासिकासाठी लिहित होते, सदर होतं. पण मग त्या सदराचं जेव्हा पुस्तक झालं तेव्हा प्रामुख्याने की नाही आपल्याला या पुस्तकांविषयी सांगायचंच आहे? नाही, त्याच्याबद्दल मी जसं म्हटलं तसं की त्याचा हे होता कॉन्सेप्ट असा होता की जे चालू वाचन आहे त्याच्याबद्दल लिहायचं. तर माझ्या बाबतीत असं आहे की मी खूप व्हेरिड प्रकारचं वाचन करतो. म्हणजे ग्राफिक नॉवेल्सबद्दल आपल्याकडे फार तसं कमी माहिती आहे किंवा त्याबद्दल कमी वाचलं जातं. तर माझ्या कलेक्शनमध्ये सुद्धा आणि माझ्या एकूण वाचनात ग्राफिक नॉवेल्सचं खूप मोठं प्रमाण आहे. सिनेमाच्या संबंधात मी लिहित असल्यामुळे त्याबद्दलच्या पुस्तकांचं खूप मोठं प्रमाण आहे आणि जनरल फिक्शन आणि काही वेगळी वाटतात पुस्तकं ह्यांचं सुद्धा आहे. तर त्यामुळे ते आपोआपच त्याच्यामध्ये एक प्रकारची व्हरायटी की सगळ्या पद्धतीचं वाचन आणि मग त्याच्यामधली इंटरेस्टिंग पुस्तकं असं ते त्याचं स्वरूप होत गेलं. आता 1-2 उदाहरणं द्यायची तर मी म्हणेन की त्याच्यात एक पहिल्याच लेखामध्ये एक पुस्तक आहे कोडेक्स सेराफिनियनस नावाचं. तर त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यात तो एन्सायक्लोपीडिया असल्यासारखा आहे पण तो कुठल्याच म्हणजे तो पृथ्वीशी संबंधितच नाही. म्हणजे कुठल्या तरी परग्रहावरच्या एखाद्या रेसनी लिहिल्यासारखा तो आहे. कारण त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं एक वेगळीच संस्कृती वेगळंच एक हे इमॅजिन करून सगळं त्याच्याबद्दल लिहिलंय आणि ते वेगळाच कल्पना विश्व आहे. आणि ते लिहिताना त्यांनी भाषा पण जी वापरलेली आहे ना ती पण इंग्लिश नाही. म्हणजे ती कुठली ती वाचता येण्यासारखीच लिपी नाही. फक्त ती पाहिली की असं वाटतं की ही कुठली तरी ओळखीची लिपी आहे असं वाटतं. त्यामुळे त्याला एक आर्ट बुक असल्यासारखं ते आहे की तुम्हाला त्याच्यातली चित्र दिसतात, लिहिलेलं दिसतं आणि एक असं तुम्हाला वाटतं की आपण एन्सायक्लोपीडिया पाहतोय पण प्रत्यक्षात त्याच्यामधून तुम्ही वाचू शकत नाही. त्यातलं सगळं जे इमॅजिनेशन आहे ते त्यातले चित्रांमधून आणि त्याच्यामध्ये जे कॉन्सेप्च्युअल याच्यामधून येते माहिती त्याच्यामध्ये सगळं त्यातनं येतं. तशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. उदाहरणार्थ आणखीन एक एड्रियन टोमिने नावाचा एक ग्राफिक नॉव्हेलिस्ट आहे. तर त्याच्या काही पुस्तकांबद्दल आहे. एक मुळात आपण जर जेव्हा ग्राफिक नॉव्हेल्सबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला एक सुपर हिरोच्या पद्धतीची एक पुस्तक असतात आणि दुसरी जी असतात ती साधारणपणे ज्याला आपण साहित्यिक मूल्य असलेली म्हणू अशा पद्धतीची असतात की जी प्रामुख्याने प्रौढांसाठी लिहिलेली असतात आणि त्याच्यामधले विचारही आपण ज्या पद्धतीने मोठा आवाका असलेल्या कादंबऱ्या असतात त्या पद्धतीचं त्याच्यामधून असतं. तर तसं ड्रॉन अँड क्वार्टरली नावाचं एक पब्लिकेशन आहे.
त्यांची तशी बरीचशी पुस्तकं आहेत आणि हा एड्रियन टोमिने म्हणा किंवा सेथ म्हणा किंवा असे बरेचसे लेखक त्यांच्यासाठी लिहिणं आणि चित्र काढणं असं करत असतात. तर त्यांच्या बऱ्याचशा त्या ड्रॉन अँड क्वार्टरलीने काढलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचे लेख ह्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यात शेवटी एक लेख तर असा आहे की जो मुळात ड्रॉन अँड क्वार्टरली कशी सुरू झाली आणि ह्याच्याबद्दलचा आहे. तर त्यामुळे असं एक वेगवेगळ्या पद्धतीचं काय काय आपल्याला हे करता येईल. त्यामुळे मी नेहमी मला जेव्हा असं विचारतात लोक काही वेळा की आम्हाला इंग्लिश वाचायला सुरुवात करायची, असं एक आपल्याला सोशल मीडियामध्ये खूप दिसतं की लोकांना काय वाचायचं आणि सुरुवात करायची तर ती कुठून करायची. तर मी त्यांना म्हणतो की शेल्फी सारखं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला एक मोठी रेंज त्याच्यामध्ये काय उपलब्ध आहे ह्याची पण मिळू शकते आणि त्याच्यामध्ये अनेक अनयुज्युअल पुस्तकं सुद्धा मिळू शकतात की ज्याच्यापासून तुम्हाला सुरुवात. म्हणजे खरं तर आज आपण ज्या 3 पुस्तकांविषयी प्रामुख्याने गप्पा मारतोय म्हणतो ते थोडंसं गाईड सारखं काम करू शकतात ज्यांना वाचनाची आवड आहे. सावंत सर, आत्ता तुम्ही तुमच्या आणि निखिलेश चित्रेंच्या ज्या गप्पा चालल्या होत्या त्यात काळसेकरांचा उल्लेख केला, विलास खोलेंचा उल्लेख केला आणि आम्ही आत्ता थोडंसं ऐकलं की कसं निखिलेश यांचं पुस्तक तुमच्यामुळे झालं. मला सांगा की आत्ता जे लेखक आहेत, युवा लेखक आहेत, ते जे लिखाण आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही एक उत्तम वाचक आहात, भरपूर वाचता. नवं जे आहे ते वाचताय का? नवं वाचतो पण तितकं वाचत नाही. म्हणजे जितकं वाचायला हवं तितकं नाही वाचू शकत मी. एकतर मी माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जसं म्हटले तर ते मी खरंच 50शीपर्यंत फक्त वाचत होतो आणि आता हे लिहायला सुरुवात केल्यानंतर मला एक तसा डिसॲडव्हान्टेज समजलं झालं की हो, वाचन तुम्हाला हवं, कारण तुम्हाला लिहायचं असलं तर त्याबद्दल खूप वाचायला लागतं. त्यामुळे खरं तर मला इकडे जाहीर माफी पण मागवायची आहे त्या तरुण लेखकांकडे. ती माझ्याकडे पुस्तकं पाठवतात पण मला ती वाचायला वेळ मिळतोच असं नाही. तरी पण मी काही वाचत असतो आणि मला मराठीत खूप आशादायक नावं सापडतात. बालाजी सुतारसारखा चांगला कथाकार आहे, तो मी अगदी आवर्जून त्याचं वाचतो. कुठे नाव दिसलं की तो बालाजी सुतार आहे. आत्ता अगदी एका मुराळी नावाचं मासिक काढतात राजन गवस, त्याच्यात एक हंसराज जाधव नावाच्या नवीन लेखकाची कथा मिळाली. ती सुद्धा मला अगदी चकित करून गेली. त्यामुळे अशी खूप टॅलेंटेड मुलं आहेत जी चांगलं लिहित आहेत, चांगल्या कविता लिहित आहेत आणि अनवर हुसेनसारखा चांगला चित्रकार आहे. त्यामुळे आशादायक चित्र खूप सारं. खरं तर हाच प्रश्न म्हणजे आता आपण नवीन लेखकांच्या बद्दल बोलतोय. निखिलेश, तुमचा कथासंग्रह सध्या खूप चर्चेत आहे, गाजतोय. आपण त्याच्याबद्दल आनंदाचं पानमध्येही बोललो, टॉप 5 मध्येही ते येत आहे. तर तुम्हाला पण आत्ता जे लेखक आहेत आणि म्हणजे खूप वेगळी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागातले लेखक आहेत, वेगवेगळ्या विषयांना धरूनच लिखाण करणारे सुद्धा लेखक आपल्याला दिसत आहेत. तर तुम्हाला आजूबाजूला काय दिसतंय? हां, मी सावंतांशी पूर्णपणे सहमत आहे की खूप चांगलं आणि आशादायक चित्र आहे मराठीत आणि खूप नव्या दम्याचे तरुण लेखक अतिशय जोमदार लेखन करत आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचंही लेखन होतं आहे. म्हणजे मला आता एकतर गणेश इथे बसलाय म्हणून म्हणत नाही, पण गणेश हा अतिशय महत्त्वाचा कथाकार आहे आजच्या काळातला. नंतर मला दुसरं एक नाव बालाजी सुतार यांचं नाव आता जयप्रकाश सावंतांनी घेतलं. त्यांचं लेखन, विशेषतः त्यांचा जो कथासंग्रह आहे शतकाच्या सांध्यावरच्या नोंदी, तो एक अतिशय महत्त्वाचा कथासंग्रह आहे. त्याबरोबर प्रणव सखदेव हा एक आपल्या आता आज एक अतिशय महत्त्वाचा कथाकार आहे. विशेषतः त्याचं अलीकडचं जे एक पुस्तक आहे चतुर नावाची कादंबरी आणि त्या आधीचं दिमित्री रियाज केळकरची गोष्ट, ही 2 पुस्तकं मला फार महत्त्वाची वाटतात. त्याशिवाय अनिल साबळे हा जो लेखक आहे त्याचा टाहोरा नावाचा कविता संग्रह तर आहेच. त्याशिवाय त्याचा पिवळा पिवळा पाचोळा नावाचा कथासंग्रह गेल्या वर्षी आला होता. तर अनिल साबळेचं कथालेखन मला खूप आश्वासक आणि अत्यंत जोमदार वाटतं आजच्या काळामध्ये. त्याशिवाय ऋषिकेश गुप्ते हे नाव मी आवर्जून घेईन की आजच्या मराठी कल्पित साहित्यामध्ये विशेष करून रूढ वास्तववादा पलीकडे जाऊन आणि कल्पनाशीलतेचे विविध कोपरे धुंडाळणारे जे लेखक आहेत त्यापैकी ऋषिकेश हा एक अतिशय महत्त्वाचा लेखक आहे. आणि त्यांनी गोठण्यातल्या गोष्टीसारखं अगदी वेगळ्या प्रकारचं वास्तववादी लेखनही जरी केलं असलं तरी त्याचा मुळात जो पिंड आहे तो फिक्शनचे वेगवेगळे आयाम धुंडाळण्याचा आहे. तसा गणेशचाही आहे, तसा प्रणव सखदेवचाही आहे. त्यामुळे
आपण लिहित असण्याच्या काळात अशी मंडळी आपल्या अवतीभोवती लिहित असणं ही सुद्धा कोणत्याही लेखकासाठी एक अतिशय उत्साहवर्धक गोष्ट असते आणि आश्वासक पुन्हा सगळ्यात. आश्वासक. नक्कीच. खरं तर हाच प्रश्न गणेश तुमच्यासाठी. मला म्हणजे आधी सगळ्यात सांगायला आवडेल की आत्ता निखिलेश तुम्ही ज्या ज्या पुस्तकांचा उल्लेख केला ते सगळे लेखक आणि ती सगळी पुस्तकं आपण आनंदाचं पानमध्ये कव्हर केली आहेत, त्यामुळे मला त्याचं एक समाधान वाटतंय. निखिलेशने आता बरेच मेजर लेखक कव्हर केले. मला एक दोघांचं असं हे करायला आवडेल की एक म्हणजे पंकज भोसले की जो लोकसत्तेत पत्रकारितेत अनेक वर्ष तो आहे आणि आता त्यांनी विश्वामित्र सिंड्रोम नावाचं एक हे लिहिलं आणि ते खूप गाजलेलं पुस्तक आहे आणि आता त्याची 3री आवृत्ती आत्ताच आली. त्यामुळे ते आणि ते कथामालिका असल्यासारखं आहे आणि ॲट द सेम टाइम त्याच्यातली पुन्हा पुन्हा तीच कॅरेक्टर्स भेटणं वगैरे याच्यामुळे आपल्याला एक सकस कादंबरीच्या पद्धतीचा इम्पॅक्ट सुद्धा ते वाचून येऊ शकतो. नंतर मला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की निखिलेशचं गॉगल लावलेला घोडा आणि एक इमॅन्युअल विन्सेंट सँडर नावाने लिहिणारा एक नवीन मुलगा आहे, तर त्याचं एक 5960 नावाचं एक पुस्तक आहे. 5960. हां 5960. अच्छा. तर 5960 याच्याबद्दल नव्हतं. तर त्या दोघांमधून मला असं वाटलं की बरंचसं फॅन्टसी आणि मॅजिक रिअलिझम हे बऱ्यापैकी एक्सप्लॉइट नव्याने त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्याचं 5960चं तर त्याच्यात असं आहे थोडंसं की तो त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी खूप मोठा कॅनव्हास आहे, तर आत्ता त्याला दिसताना त्या पुस्तकात आलंय त्याच्यामध्ये थोडा त्यातला कॅप्चर झालाय, पण माझ्या मते तो आणखीन जसा लिहित जाईल तसं ते आणखीन वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बाजू त्याच्या उघड जातील. असे बरेच लोक आहेत. मला वाटतं सुमेधचं आत्ता एक महामाया निळावंती मला वाटतं नावाचं एक पुस्तक आत्ताच येतं, तर ते पण एक फॅन्टसीच्या पद्धतीचं पुस्तक आहे. आणि अनेक त्यामुळे आत्तापर्यंत आपल्याकडे असं होतं की मेजरली मराठीमध्ये आपण जर बघितलं तर अधिक रिअलिस्टिक वास्तववादी पद्धतीची पुस्तकं अधिक प्रमाणात यायची. तर आता मला सडनली असं दिसतंय की मॅजिक रिअलिझम आणि मला वाटतं प्रणव सखदेवच्या सुरुवातीच्या लिहिणाऱ्यांमध्ये होता मॅजिक रिअलिझम, चतुरमध्ये एक वेगळा प्रयोग पण केलेला आहे. पण आता असे सातत्याने आपल्याला दिसतं की जे बघतोय त्याच्यामध्ये असे अनेक जण आहेत की हे जे वेगळ्या प्रकारचं फॅन्टसी जे आतापर्यंत दुर्लक्षित आपल्याकडचं हे होतं जॉनर होतं ते येताना दिसतंय आपल्याकडच्या लोक. खरं तर आतापर्यंत आपण तुमच्या पुस्तकांबद्दल बोललो, तिघांच्याही वाचक म्हणजे लेखकांबद्दल बोललो, पण वाचक हा सगळ्यात महत्त्वाचा, कारण तुम्ही सगळे लेखक आहात. तुम्हाला मिळणारा प्रतिसाद, कारण ओरड ही वर्षानुवर्ष आहे की ते वाचतं कोण आणि हे, पण म्हणजे हा कार्यक्रम सुरू केल्यापासूनच आम्हाला येणारा अनुभव खूप वेगळा आहे. कळणारी पुस्तकं खूप वेगळी आहेत जी सामान्यपणे वाचक असूनही कळत नव्हती. तुम्हाला लेखक म्हणून येणारा अनुभव कसा असतो, काय आहे तो? म्हणजे तुम्हाला ही ओरड मान्य आहे का जी वर्षानुवर्ष आहे? वाचत नाहीत पुस्तकं, कुठे वाचन संस्कृती लोप पावते. वाचन संस्कृती लोप पावते हे आपल्याकडचं पालुपद आहे. म्हणजे ते गेले अजून 50 आलेला अनुभव इतका वेगळा आहे. 50 वर्षांपूर्वीचं हे काढले रेकॉर्ड तरी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचं दिसतं. मला असं वाटतं की आता लोक तेव्हा कसं होतं की तेव्हा TV नव्हता, विशेषतः लोकांना काय म्हणजे इतर करमणुकीची साधनं नव्हती, सोशल मीडिया नव्हता, सेलफोन्स नव्हते, त्यामुळे लोक वाचन हा एक विरंगुळा, OTT नव्हतं, विरंगुळा म्हणजे वाचन हा एक होता. त्यामुळे मुलांना सुद्धा शिकवताना सुद्धा अभ्यास झाला की इतर गोष्ट कुठली करायची तर वाचन प्रामुख्याने. TV वगैरे सुद्धा फारच कमी प्रमाणात, अगदी सुरुवातीला गेले 30-40 वर्षापूर्वी आपण बघितलं तर काहीच नव्हतं हे. त्याच्यानंतर आता जे सुरू झालंय त्याच्यामध्ये हे सगळे फाटे फुटलेले आहेत. पण त्यामुळे मला असं वाटत नाही की कम्प्लिटली दुर्लक्ष झाले. आपण आता हेच बघतोय की ज्या प्रमाणात लिहिलं जात आहे ते काही वाचक असल्याशिवाय नाही. दुसरं म्हणजे सोशल मीडियावरती लिहिणं ह्याच्यामधून एक लेखक तयार होत आहेत काही प्रमाणामध्ये, आणि लोकांना मराठीत वाचनाची सवय ही एक सोशल मीडियामधून सुद्धा होते की. आणि आता मला असं वाटतं की हा आता काळ आलाय ना की आपण म्हणजे छापील पुस्तकं नाही, ब्लॉगलाही तो दर्जा द्यायला हवा. आपण ब्लॉग्स किंवा जे काही सोशल मीडियावर लिहिलं जातं आणि इतर म्हणजे इंग्लिश म्हणा किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा बऱ्याच बाकीच्या भाषांमधलं ट्रान्सलेट होऊन येत असतं, तर त्याच्यामुळे ती वाचणारे सुद्धा जे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत वगैरे म्हणा ती सुद्धा ते वाचतात. त्यामुळे वाचन काही कमी होत नाहीये, ते थोडंसं त्याला फाटे फुटत आहेत. मराठीत माझ्या मते नॉन फिक्शनला आता बरीच नॉन फिक्शन आणि सेल्फ हेल्प अशा पद्धतीच्या पुस्तकांना किंवा चरित्र यांना खूप मागणी मराठीमध्ये वाढली आहे सध्या. बरोबर आहे.
सावंत सर? नॉन फिक्शनची मागणी वाढली आणि चरित्र आत्मचरित्र जास्त वाचली जातात हे अगदी बरोबर निरीक्षण आहे. त्याच्यातली एक वेगळी बाजू अशी आहे की मला वाटतं भाषेतल्या साहित्याची ताकद ही कविता, कथा, कादंबरीवर असते. त्यामुळे नॉन फिक्शनला इतकं महत्त्व जाणं म्हणजे थोरोने असं म्हटलं की जसजसे तुम्ही वृद्ध होत जाता तसं तुम्ही फिक्शनच्या ऐवजी चरित्र, आत्मचरित्र वाचायला लागता. तर आपले वाचक म्हातारे होत चाललेत की काय, हा एक प्रश्न पडतो. पण दुसऱ्या बाजूला मला हे एक वाटलं की आता आम्ही जी पुस्तकं लिहिलीत, बुक्स ऑन बुक्स, हे पण नॉन फिक्शन आहे. पण म्हणजे निखिलेशचं पुस्तक म्हणजे ही ज्या सगळ्या पुस्तकांची वाचकांकडनं जो प्रतिसाद मिळाला आहे त्यावरनं मला असं वाटतं की म्हणजे लोक म्हणजे वेगळे लेखक, वेगळी पुस्तकं यांच्याबद्दल वाचायला उत्सुक आहेत. त्या दृष्टीने वाचन संस्कृती आहे असं मला वाटतं. कारण ही पुस्तकं ज्याला पुस्तकं आणि लेखक यांच्यामध्ये रस आहे तीच वाचतील. तर ती म्हणजे वाचली जात आहेत याचा अर्थ थोडाफार आहे. एक तिसरं लिहिली जात आहेत आणि वाचली जात आहेत म्हणून लिहिली जातात. आणि त्या सगळ्यांच्या आवृत्त्या निघाल्यात, दुसऱ्या आवृत्त्या, त्यामुळे ती वाचली जातात. फक्त तरी पण मला एका बाजूने वाईट मत नोंदवावं असं वाटतं की ज्या प्रमाणात आपला तरुण वर्गाकडे सुबत्ता आली त्या प्रमाणात त्या वर्गाचं वाचन नाही झालं वाढलेलं. म्हणजे आपण जे सगळे सिनेमा बघतो युरोपातले, एक तरी पुस्तकाचं कपाट तिकडे दिसतं. असं मला कोणाच्या घरात खूप काय काय असतं पण पुस्तकांचं कपाट दिसत नाही. तर त्या पुस्तकनांमध्ये एक वाक्य आहे, त्या तय्यब मुतनब्बी नावाचा इराकी कवी, त्याचं वाक्य आहे की पुस्तकांशिवायचं घर म्हणजे रखरखीत वाळवंट वाटतं. तर अशी स्थिती आहे आणि एस्पेशली ही सुबत्ता झालेल्या वर्गात आहे. भरपूर मस्त मस्त इंटिरियर केलेल्या घरातही पुस्तकं नसतात याचं मला लोक पण आयपॅड आणि असे पण वाचतात, किंडल आणि आयपॅड वर वाचणारे पण लोक आहेत. ठरवलं की ते खूपच पॉझिटिव्ह मत खरं तर हाच प्रश्न निखिलेश तुमच्यासाठी आहे की आता जसा गणेश आणि जयप्रकाश सर तुम्ही जो उल्लेख केला की सेल्फ हेल्प वाली पुस्तकं जास्त खपतात, मग हाऊ टू सक्सीड इन लाईफ सारख्या पुस्तकांच्या अक्षरशः लाखो प्रती खपतात. आणि तेव्हा जे ललित साहित्य आपण म्हणतो, खरं तर आम्ही आनंदाचा पानमधनं हा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो की ललित साहित्यालाच जास्त महत्त्व द्यावं. पण मग तिथे कुठेतरी काहीतरी इक्वेशन चुकतंय का? नाही, असं काही नाही. मला असं वाटतं की जो जे वांछिल तो ते वाचो असं खरं तर असलं पाहिजे. म्हणजे त्याने आपल्याला हवं ते वाचावं. एक मुळात कसं आहे की मराठी संस्कृतीत जर आपण गेल्या 100 वर्षाचं इतिहास बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की जशी हिंदी पट्ट्यामध्ये वाचन संस्कृती होती किंवा दाक्षिणात्य विशेषतः केरळसारख्या राज्यामध्ये जी वाचन संस्कृती आहे तशी सबळ, भक्कम आणि सक्रिय वाचन संस्कृती महाराष्ट्रामध्ये अभावाने आढळते आपल्याला. किंवा असेल तर ती सलग नसून तुटकपणे आढळते. तिचे टप्पे आढळतात, मध्ये काही रिकाम्या जागा आढळतात. याची अनेक कारणं आहेत, सामाजिक, राजकीय, भौगोलिकही कारणं असतील त्यामागे. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी काही प्रमाणात माझ्या या दोन्ही मित्रांशी सहमत आहे की हो, लोक वाचतायत हे सुद्धा आहे, पण म्हणावं तेवढं वाचत नाही. आता म्हणावं तेवढं म्हणजे नेमकं किती ह्याची व्याख्या करणं जरी कठीण असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत आणि इतर भाषक समूहांच्या, वाचक समूहांच्या तुलनेत आपण पाहिलं तर मराठीमध्ये निर्णायक अशी वाचन संस्कृती खूप कमी वेळा आपल्याला दिसून येते ठळकपणे. आणि दुसरं मी म्हणजे गणेशचा मुद्दा थोडा पुढे घेऊन असं म्हणेन की वाचन साधनं जी आता बदलत चालली आहेत त्यांचं मी स्वतः स्वागत करतो. म्हणजे मी स्वतः माझं बरंचसं वाचन हल्ली आयपॅडवर होत असतं. त्यामुळे कागदी पुस्तकांपलीकडचा वाचक आज आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे आणि त्यात काहीच गैर नाही. म्हणजे आपण कोणत्या माध्यमातून वाचतो यापेक्षा आपण काय आणि कसं वाचतो हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. खरं तर या पॉझिटिव्ह नोटवरच आपण आजचा आपला हा जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण केलेला कार्यक्रम संपवू शकतो. आज आपण खरं तर पुस्तकांबद्दल, पुस्तकांविषयीच्या पुस्तकांबद्दल गप्पा मारल्या आणि या गप्पांचा शेवटही बराचसा पॉझिटिव्ह झालेला आहे की खूप चांगल्या पद्धतीने जे नवे लेखक लिहितात आणि त्यांचं लेखन वाचायला सुद्धा वाचक सजग असा वाचक आहे.
तुम्ही तिघांनी आज या विशेष कार्यक्रमासाठी वेळ दिला त्यासाठी खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा. एरवी आपल्याला या शेवटच्या सदरात उत्सुकता असते ती टॉप 5 पुस्तकांची, पण आज जागतिक पुस्तक दिन आहे तेव्हा राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी सांगतायत या वर्षी गाजलेली टॉप 10 पुस्तकांची यादी. तेव्हा ही पुस्तकं तुम्ही वाचलीत की नाही ते बघा पुढच्या सदरात. रसिक हो नमस्कार. राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी पुन्हा एकदा तुमच्याशी आपल्या आवडत्या म्हणजे पुस्तकांच्या विषयावर गप्पा मारायला आलो आहे. मित्रांनो, पुण्यासारख्या शहरामध्ये परमहंस नगरात एका ठिकाणी मी हे दुकान चालवतो. आमचं 5 खोल्यांचं मोठं दुकान आहे. तर या दुकानामध्ये आज पुस्तक दिन आहे. या पुस्तक दिनाच्या निमित्ताने गेल्या संपूर्ण वर्षभरात कोणती 10 पुस्तकं सर्वाधिक वाचली गेली ते मी तुम्हाला सांगणार आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमचे तरुण मित्र मनोज बोरगावकर यांचं नदीष्ट हे पुस्तक खूप वाचलं गेलं मागच्या वर्षामध्ये. सर्वाधिक विकलेली 10 पुस्तकं आहेत बरं ही. नदीष्ट या पुस्तकात नदीवर अपार प्रेम करणाऱ्या माणसांनी नदीकाठी फुललेली कहाणी सांगितली. अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे नदीष्ट हे पुस्तक. त्यानंतर अतिशय आनंद होतो मला आमचे तरुण मित्र शरद बाविस्कर यांचं आत्मकथन भुरा हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाचलं गेलं. एका तरुण मुलानी जो 10वीला नापास झाला होता त्याने आयुष्यात ज्ञानाची उपासना करून किती मोठं पद गाठलं याची अतिशय प्रेरणा देणारी सुंदर कहाणी, कांगावा नसलेली प्रांजळ आत्मकथन असलेली कहाणी म्हणजे भुरा. जरूर वाचायला हवं असं पुस्तक. मला अजून आनंद होतोय की आपल्या मराठी साहित्यामध्ये चर्चात्मक कादंबरी अशी फार कमी आहेत. तर अशा पार्श्वभूमीवरती नीरजा या लेखिकेने लिहिलेली थिजलेल्या काळाचे अवशेष ही कादंबरी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचली गेली. आपण वाचली नसेल तर जरूर वाचा. त्यानंतर अगदी अलीकडेच आले आणि अल्पावधीत अतिशय मोठ्या प्रमाणात वाचलं गेलेलं पुस्तक म्हणजे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. गुरुदास नुलकर यांनी याचा अनुवाद केला आहे. आमचे मित्र अविनाश धर्माधिकारी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त 75 वेगवेगळ्या अंगांनी भारताच्या प्रगतीचा काय काय घडलं त्याचा आढावा घेतलेलं 75 सोनेरी पाने हे पुस्तक देखील अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाचलं गेलं. जरूर वाचावं. अनेक अंगांनी भारताचा अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये, तो जरूर आपण करावा. गेली अनेक वर्षे हे पुस्तक प्रचंड मागणी आहे आणि मागच्या वर्षात देखील सर्वाधिक विकलं गेलं असं पुस्तक म्हणजे मुरली खैरनार यांचं शोध हे पुस्तक. मराठीमध्ये थ्रिलर हा प्रकार तितकासा नव्हता, पण अलीकडच्या काळामध्ये एक ऐतिहासिक घटना आणि त्यावर आधारित फिक्शन आणि अतिशय वेगवान कथानक असलेली ही थ्रिलर जरूर वाचावी. शोध अप्रतिम कादंबरी आहे. त्यानंतर गेली अनेक वर्षे रसिकांच्या म्हणजे मुख्यतः मुलांच्या मध्ये लोकप्रिय असलेलं पुस्तक मागच्या वर्षी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाचलं केलं ते म्हणजे वीणाताई गवाणकरांचं एक होता कारभार. मी मगाशी म्हटलं ना, आपली दुःख किती छोटी असतात हे समजायचं असेल तर कारभारसारखं पुस्तक जरूर वाचायला हवं. आपल्या विलाच्या दुःखाने आपण रडायला लागतो, पण या माणसाने काय काय भोगलं आणि तरी काय काय गाठलं याचा जर वेध घ्यायचा असेल तर एक होता कारभार हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेली 50-60 वर्ष जे पुस्तक रसिकांच्या मनावर गारूड घालू नये ते मागच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात विकलं गेलं आणि वाचलं गेलं ते म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचं कोसला. काहीसा संकोचल्या मनाने मी सांगतो की मागच्या वर्षी सर्वाधिक खपलेलं पुस्तक होतं मीच लिहिलेलं पडद्यावरचे विश्वभान. चित्रपटांचा आस्वाद कसा घ्यावा आणि जगातले 25 उत्तम चित्रपट कसे आहेत अगदी सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केला आहे असं हे पुस्तक म्हणजे पडद्यावरचे विश्वभान. हे खूप मोठ्या प्रमाणात विकलं गेलं आणि वाचलं गेलं. आणि या यादीतलं शेवटचं पुस्तक, अर्थात अशी शेकडो पुस्तकं आहेत पण त्यातल्या त्यात जी सर्वाधिक विकली गेली अशी 10 पुस्तकं मी निवडली. नरहर कुरुंदकर हे या दुकानातले तरी सर्वाधिक विकले गेलेले लेखक आहेत. अतिशय लोकप्रिय लेखक आहेत. वैचारिक लेखन असूनही मोठ्या प्रमाणात वाचले जातात. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, त्यांच्या अनेक गुणातून उलगडलेलं छत्रपतींचं जीवन रहस्य कुरुंदकरांनी अतिशय उत्कृष्ट सांगितलंय असं हे पुस्तक आहे. मी नेहमीच म्हणतो, वाचाल तर फक्त वाचाल नव्हे, वाचाल तर समृद्ध व्हाल. धन्यवाद.
तर ही होती या वर्षात मराठी वाचकांनी आवडीने वाचलेली 10 पुस्तकं. या यादीतली कोणती पुस्तकं वाचायची राहिली आहेत ते बघा आणि लवकरात लवकर वाचायचा संकल्प आज पुस्तक दिनीच करा. शेवटी आजचा आपला जागतिक पुस्तक दिनानिमित्तचा भाग सध्याचे आघाडीचे कवी किरण येले यांनी पुस्तकांविषयी लिहिलेल्या एका कवितेतल्या ओळींनी संपवूया. तर कविता अशी आहे. निर्मिकानं घडवली सृष्टी, घडवले ग्रह तारे, जीवजंतू, अवकाश, आकाश, फळे फुले, झाडे झुडपे, वीज वारा आणि आवाज. आवाज स्वर होते, स्वर सारे क्षर होते. माणसानं स्वरांची लिपी केली आणि ते अक्षर झाले. अक्षरातून बनली पुस्तके, पुस्तकांनी कर्म दिले, जगण्याचे मर्म दिले. निर्मिकानं दिले होते फक्त शरीर, पुस्तकाने माणसाला माणूस पण दिले. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.